दहीहंडी उत्सवादरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 13,146 वाहन चालकांवर कारवाई. ई चलनाद्वारे 1,05,00,000 रुपयांचा दंड वसूल. मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष. हिमाचल प्रदेश विधानसभेत नवा कायदा पारित. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये याचं अनुकरण होणार का, याकडे लक्ष. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर. हावडा ब्रिजवर आंदोलकांना पाण्याचा फवारा मारत रोखलं. उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकामध्ये ट्रकनं 5 रिक्षा आणि 1 दुचाकींना उडवलं. सुदैवानं जीवितहानी नाही. 1 जण गंभीर. जालन्यात जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये तुफान राडा. भाजप कार्यकर्त्याकडून काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण. कोकणात जाणाऱ्या गाड्या आता बोरिवली स्थानकातून सुटतील. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांना होणार फायदा. नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीचं रौद्ररूप. नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढला. आदिवासी वस्तीत शिरलं पुराचं पाणी. फेक आधार कार्ड वापरल्यास 10,000 रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होणार. UIDची माहिती. आधार कार्ड विषयीचे नियम आता आणखीन कठोर. बीडमध्ये ऊस दरवाढीवरून शेतकरी आक्रमक. सादोळा गावामध्ये खामगाव पंढरपूर महामार्ग अडवला. आता कमी कालावधीत कर्ज मंजूर होणार. रिझर्व्ह बँकेकडून ULI कर्ज मंच उपलब्ध. देशभरामध्ये होणार अंमलबजावणी. जय जवान पथकाची पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी. ठाण्यामध्ये जय जवान पथकानं रचले 9 थर. भारतात टेस्लापूर्वी लॉन्च होणार शाओमीची इलेक्ट्रिक कार. एकदा चार्ज केल्यावर तब्बल 800 किलोमीटर अंतर धावणार. चीनमध्ये ही गाडी लॉन्च होणार असल्याची माहिती.